वेलकम टू माय चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण काळांचा वापर करून मराठी वाक्य इंग्रजीत कशी करायची याविषयी शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला काळ सामान्य वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओळख. मराठीमध्ये वाक्याशेवटी त, ता, ती, ते, तो, ता, त अशी अक्षरे. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 मीन्स वर्ब 1 प्लस एस और ES प्लस ओ. उदाहरणार्थ, मी मित्राबरोबर शाळेत जातो यासाठी तो. सब्जेक्ट मी मीन्स करता आय V1 गो, आय गो टू स्कूल विथ माय फ्रेंड. सीमा गाणं गाते यासाठी ते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट सीमा, वर्ब सीमा सिंग्स गाणं अ सॉन्ग, सीमा सिंग्स अ सॉन्ग. दुसरा काळ अपूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस. मराठी वाक्याशेवटी त आहे, त आहे, त आहे स. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस V1 प्लस ING प्लस ओ. उदाहरणार्थ, मी मित्राबरोबर शाळेत जात आहे, त आहे या ठिकाणी. सब्जेक्ट मी मीन्स आय एम, व्ही गो प्लस ING गोईंग, आय एम गोईंग टू स्कूल विथ फ्रेंड. सीमा गाणं गात आहे, त आहे. सब्जेक्ट सीमा इज सिंग ING, सीमा इज सिंगिंग अ सॉन्ग. पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट. ओळख ले आहे, ली आहे, ला आहे, लो आहे. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ओ. उदाहरणार्थ, मी मित्राबरोबर शाळेत गेलो आहे, लो आहे. पूर्ण वर्तमान काळ. सब्जेक्ट मी मीन्स आय हॅव, V3 गो वेंट गॉन, आय हॅव गॉन टू स्कूल विथ फ्रेंड. सीमाने गाणं गायले आहे, ले आहे. सीमा सिंग्युलर हॅज, सीमा हॅज संग अ सॉन्ग. चौथा काळ सामान्य भूतकाळ, सिंपल पास्ट टेन्स. मराठीमध्ये ला, ली, ले, लो, केले, गेला. फॉर्म्युला सब्जेक्ट्स प्लस V2 प्लस ओ. उदाहरणार्थ, मी मित्राबरोबर शाळेत गेलो, लो या ठिकाणी लो. आय वेंट टू स्कूल विथ फ्रेंड. सीमा गाणं गायली, सिंग सॅंग, सीमा सॅंग अ सॉन्ग. पाचवा काळ अपूर्ण भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस. ओळख त होता, ती होती, त होते. फॉर्म्युला सब्जेक्ट्स प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस ING. उदाहरणार्थ, मी मित्राबरोबर शाळेत जात होतं, त होतो. अपूर्ण भूतकाळ. सब्जेक्ट मी मीन्स आय वॉज, गो प्लस ING गोईंग, आय वॉज गोईंग टू स्कूल विथ फ्रेंड. सीमा गाणं गात होती, त होती. सीमा वॉज सिंगिंग अ सॉन्ग. काळ नंबर 6 पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट. मराठीमध्ये ले होतो, ली होती, ला होता. फॉर्म्युला सब्जेक्ट्स प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. मी मित्राबरोबर शाळेत गेलो होतो, लो होतो. क्रिया पूर्ण झाली आहे. आय हॅड गॉन टू स्कूल विथ फ्रेंड. सीमा गाणं गायली होती, ली होती. पूर्ण क्रिया झाली. सीमा हॅड संग अ सॉन्ग. काळ 7 साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर. मराठीमध्ये येईल, एल, करेल, जाईल, न, जाईन, खाईन, पिन एसेट्रा. फॉर्म्युला सब्जेक्ट्स प्लस विल और शॅल प्लस V1 प्लस ओ. उदाहरणार्थ, मी मित्राबरोबर शाळेत जाईन, गेलो नाही अजून, जाईन, न. क्रिया पूर्ण व्हायची आहे. साधा भविष्यकाळ. आय शॅल गो टू स्कूल विथ फ्रेंड. सीमा गाणं गाईल, ल. सीमा विल सिंग अ सॉन्ग. काळ नंबर 8 फ्युचर कंटिन्युअस, अपूर्ण भविष्यकाळ. ओळख त असेल, त असेन, त असशील, त असतील. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 प्लस ING. मी मित्राबरोबर शाळेत जात असेन, त असेन. आय शॅल बी गोईंग टू स्कूल विथ फ्रेंड. सीमा गाणं गात असेल, त असेल. सीमा विल बी सिंगिंग अ सॉन्ग. काळ 9 फ्युचर परफेक्ट, पूर्ण भविष्यकाळ. ओळख ले असेल, ली असेल, ला असेल, ले असतील. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ओ. मी मित्राबरोबर शाळेत गेलेलो असेल, लो असेल. आय विल हॅव
गॉन टू स्कूल विथ फ्रेंड. सीमा गाणं गायलेली असेल, ली असेल. सीमा विल हॅव संग अ सॉन्ग. टेन्स ओळखण्यासाठी सोपा तक्ता. नेम ऑफ टेन्स, ओळख, फॉर्म्युला. साधा वर्तमानकाळ, सिम्पल प्रेझेंट. मराठी वाक्य शेवटी त, ता, ती, ते, तो. फॉर्म्युला एस प्लस V1 प्लस ओ. अपूर्ण वर्तमानकाळ, प्रेझेंट कंटिन्युअस. त आहे, त आहे, त आहे, स. एस प्लस इज एम आर प्लस V1 प्लस ING प्लस ओ. पूर्ण वर्तमानकाळ, प्रेझेंट परफेक्ट. ले आहे, ली आहे, ला आहे. एस प्लस हॅज, हॅव प्लस V3 प्लस ओ. साधा भूतकाळ, सिम्पल पास. मराठी वाक्य शेवटी ला, ली, ले, केले, गेला. फॉर्म्युला एस प्लस V2 प्लस ओ. अपूर्ण भूतकाळ, पास कंटिन्युअस. त होता, ती होती, त होते. एस प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ओ. पूर्ण भूतकाळ, पास परफेक्ट. ले होते, ली होती, ला होता. एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. काळ सातवा, साधा भविष्यकाळ, सिम्पल फ्युचर. मराठी वाक्य शेवटी येईल, ल, करेल, जाईल. फॉर्म्युला एस प्लस शॅल ऑर विल प्लस V1 प्लस ओ. अपूर्ण भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस. त असेल, त असेन, त असशील, त असतील. एस प्लस विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ओ. काळ नववा, पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट. ले असेल, ली असेल, ला असेल, ले असतील. फॉर्म्युला एस प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ओ. या काळाचा वापर करून आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये सहजरित्या करू शकतो.